नमस्कार. मी पोपट कृष्णा ओमासे. सध्याच्या राज्यसेवा 2018मधून माझी उपजिल्हाधिकारीपदी निवड झालेली आहे आणि गेल्या वर्षी राज्यसेवेतून मला ACST या पदावरती निवड झालेली होती आणि मागील काही वर्षाच्या प्रयत्नाचं फळ म्हणून हे पद मला मिळाले असं वाटतं. माझं गाव बेडग असून ते सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यामध्ये येतं. माझी एकंदरीत कौटुंबिक पार्श्वभूमी ही ग्रामीण आणि त्यातही शेतकरी कुटुंबाची आहे. माझे वडील शेती करतात, आई त्यांना शेतीमध्ये मदत करते आणि एकंदरीत बघितलं तर म्हणजे माझ्या नावातनं पण तुम्हाला कळेल की पोपट हे नाव जनरली ग्रामीण भागात आणि त्यातही शेती समाजामध्येच दिसतं. निसर्गाशी संबंधित पण दिसेल तुम्हाला ते माझ्या आजीनं ठेवलं आहे. माझी आजी मी 4थीत असतानाच वारलेली आहे. तिला ते पप्पू नाव आवडायचं. मग तिनं ते आमच्या भावांना वगैरे सांगितलं की ह्याला मी धाकला आहे सगळ्यात, तर ह्याला पप्पू म्हणा. मग तशा पद्धतीनं आजीचा असलेला वारसा माझ्याकडे फक्त एकच आहे की तिनं माझं नाव ठेवलं आहे. ती 4थीपासून नाहीच आहे म्हणजे आमच्यासोबत. आणि वडील शेती आणि वडिलांची म्हणजे माझ्या यशाची सुरुवात मी जर असं ट्रेस करायची म्हणली, एक सेन्समध्ये ठेवायचं म्हणलं त्याला, हिस्टॉरिकल सेन्समध्ये, तर ते सुरू होते मला वाटते 72च्या दुष्काळापासून. 72च्या दुष्काळामध्ये आमचे वडील किंवा आमचं एक कुटुंब थोडंसं स्थलांतरित झालेलं होतं त्या दुष्काळामुळं. आमच्या आजीच्या माहेरी म्हणजे तासगाव तालुक्यामध्ये ते गेलेले होते आणि तिथं पहिल्यांदा रोजगार हमीची कामं सुरू होती. त्याच्यामध्ये वडिलांनी पहिल्यांदा काम केलं अगदी 14-15व्या वर्षी आणि तिथून तो मला वाटते की प्रवास सुरू आहे. आणि मग तो त्यांच्या वैयक्तिक प्रगतीचा आहे, आमच्या शेतीचा आहे आणि त्यातनं मग त्यांची मुलं म्हणून आमच्या शिक्षणाचा आणि आमच्या एकंदरीत कारकिर्दीचा. शेती समाजामध्ये किंवा शेतीच्या बॅकग्राऊंडनं मला काय दिलं तर मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं दिलं की राबण्याची ताकद. म्हणजे किती पडू दे तर कष्ट करून ते होऊ शकतं. म्हणजे मला अजूनही असं वाटतं की आमच्या वडिलांनी त्यांच्या जवानीच्या काळामध्ये जे केलं आहे, आम्ही ते बघितलेलं नाही आहे पण त्यांनी ते आमच्याशी शेअर केलं आहे, काय मग आम्ही ते ऐकलं आहे. तर तेवढ्याच्या आम्ही 50% जरी केलं ना तर जगामध्ये काहीच अशक्य नाही. म्हणजे इतकं ते भयानक आहे आणि इतकं ते प्रचंड आहे. ते फिजिकल कष्ट, त्यांचे शारीरिक श्रम. आता इथं आम्हाला फिजिकल काही करायलाच लागलेलं नाही. म्हणजे फक्त अभ्यास तर करायचा होता, फक्त तो मन लावून करायचा होता आणि एका ध्येयासाठी करायचा होता किंवा काहीतरी मिळवून दाखवायचा ह्याच्यासाठी करायचा होता आणि तो केला तर त्याची परिणिती आपल्याला आज दिसत आहे. माझं 4थीपर्यंतचं शिक्षण आमच्या वस्तीवरल्या शाळेमध्ये, जिचं नाव खरात वस्ती होतं, जिल्हा परिषदची शाळा होती. 2 वर्ग असायचे, म्हणजे 2 खोल्या, त्याच्यामध्ये 4 वर्ग बसायचे. एका वर्गात 2 आणि 2 शिक्षक 4 वर्ग सांभाळायचे. अशा पद्धतीनं झालेलं आहे. भरपूर मजा असायची आणि खेळामध्ये जास्त मन आणि अभ्यासही, म्हणजे सगळं चालायचं. जास्ती काही जगाचा संबंध असण्याचं कारणच नव्हतं. घर ते शाळा, शाळा ते घर, पण मनापासून व्हायचं सगळं. आणि त्याच्यानंतर 4थीत चांगले मार्क आले. छोटाच वर्ग होता आणि मग 5वीला आम्ही हायस्कूलला बेडकमध्ये गेलो. 5वी ते 10वी हायस्कूल खूप मोठं होतं. छोट्या शाळेतनं आला, ह्याचं दडपण पण थोड्या प्रमाणामध्ये नक्कीच होतं. कारण ते 10वीचे वर्ग वगैरे त्यावेळेला अशा पद्धतीने चालवले जायचे की म्हणजे ते खूप काहीतरी करतायत आणि त्यांच्यासाठी फुल प्रिपरेशन करून घेत आहेत. त्यावेळेला बोर्डात यायचं किंवा बोर्डात रँकिंग असायचं, म्हणजे मेरिटमध्ये आला आणि अशा पद्धतीनं त्याचंही सुरुवातीला दडपण. माझे भाऊ किंवा बहीण त्यावेळेला 9वी-10वीमध्ये होते आणि मी 5वीमध्ये प्रवेश केला हायस्कूलमध्ये. आणि त्याच्यानंतर सुरुवातीला मार्क कमी आले 5वीमध्ये. मग हळूहळू सुरू होत थोडेसे वाढत 6वी-7वीमध्ये स्टेबलाईज झाले. ते आमच्या तुकडीमध्ये मी 3ऱ्या क्रमांकाला पर्यंत पोहोचलो, 9वीपर्यंत. आणि मग 10वी सुरू झाली. 10वीत तुकड्यांचं रिऑर्गनायझेशन झालं आणि 2 तुकड्या झाल्या, ज्याच्यामध्ये मला कधीच वाटलं नव्हतं की मी पहिला येऊ मग आमच्या शाळेमध्ये, पण अंतिम रिझल्टमध्ये मी पहिला आलो. त्याचं एक कारण मला असं वाटतं की मी करत होतो जो अभ्यास शेवटच्या वर्षात 10वीच्या किंवा त्याच्या अगोदरही मी आवडते म्हणून करायचो. म्हणजे माझं 10वीचं शेड्यूल असं होतं की सकाळी 6:45ला एक गावात क्लास असायचा गणितचा किंवा इंग्लिशचा, मग तो करायचा. त्याच्यासाठी मला 6:15ला निघायला लागायचं घरामधून. सायकलनं मी 4 किलोमीटर यायचो. सकाळी येताना मी इव्हन जेवून पण यायचो, म्हणजे की डबा आणायला कोण नसायचं माझ्यानंतर, तर आई मला सकाळी भाकरी करून द्यायची किंवा चपाती असेल तर. आणि मी जेवायचो, डबा घ्यायचो आणि 6:15ला निघायचो. 6:45ला गावात पोचायचो. 7:45 ते 7:45 1 तासाचा क्लास. त्याच्यानंतर मग आमची 8 वाजता अभ्यासिका असायची 10वीला. 8 ते 10 2 तासाची अभ्यासिका व्हायची, अभ्यास करायचा. त्याच्यानंतर एक लेक्चर व्हायचं, एक ब्रेक. त्याच्यानंतर 11पर्यंत एक लेक्चर. 11ला शाळा सुरू व्हायची, प्रार्थना, आणि नंतर 5 वाजेपर्यंत वेगवेगळे लेक्चर्स व्हायचे आणि 5ला शाळा सुटायची. मग 5ला पुन्हा आम्ही 5:45पर्यंत घरी पोचायचो. 7 वाजता पुन्हा मी 7च्या बातम्या रेग्युलरली बघायचो त्यावेळेला सह्याद्रीला. त्या बघितल्यानंतर मग पुन्हा अभ्यास. अशा पद्धतीनं मग रात्री मी 10 ते 10:30पर्यंत 10वीला अभ्यास करायचो. म्हणजे पूर्ण दिवस हा 10वीचा अभ्यास आणि ह्या प्रक्रियेमध्ये गुंतलेला होता. आणि घरच्या सपोर्टिव्ह म्हणलं तर ते मला काम वगैरे कधीच लावायचे नाहीत ह्या बाबतीत. म्हणजे 10वीमध्ये किंवा
एका दिवस शाळा चुकव आणि हे कर असं कधीच नव्हतं. सुट्टीच्या दिवशी वगैरे असेल तर ते करायचो किंवा जसं पडेल तसं. अशा पद्धतीनं 10वीचा वर्ष खूप मेहनतीत म्हणूया किंवा आनंदात पण गेलं, तितकंच मेहनतीत पण. आणि अंतिमतः अनपेक्षित असा रिझल्ट आणि मग मी 10वीत पहिल्यांदा पहिला आलो. मलाही थोडंसं आश्चर्यही वाटलं, पण नंतर ते कळालं की जे करत होतो त्याचं ते फळ होतं. आणि मग 10वी नंतर मग पहिल्यांदा असं वाटायला लागलं की जर 10वीत पहिला येणारा मी असेल तर मी काहीतरी माझ्या शाळेला, माझ्या गावाला काहीतरी दिशा दाखवली पाहिजे. मग ह्या प्रयत्नात असतानाच मग सरकारी सेवेमध्ये यायची एक मला काय म्हणू आपण आशा निर्माण झाली आणि त्या पद्धतीनं मग मी अभ्यासक्रम सुरू केला. मग 10वी नंतर 11वीला जायचं की डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग करायचं हा एक प्रश्न होता. घरामध्ये सगळे भाऊ बहीण हे BA झालेले होते मॅक्सिमम आणि नोकरीला वगैरे नातेवाईक किंवा कुटुंबातलं कुणीच नव्हतं. मग विचारण्यासाठी पण तसं काही खूप सोर्स नव्हते माझ्याकडे. पण जवळचं असलेलं वालचंद कॉलेज हे इंजिनिअरिंगसाठी नामांकित होतं. तिथं डिप्लोमाला मला 10वीच्या मार्कावरती मिळत होतं. मग मी त्या डिप्लोमाला ॲडमिशन घेतली. आणि 11वीला न घेण्याचं ते कारण होतं की डिप्लोमानंतर एक काहीतरी जॉब राहील हा कोणीतरी एखादा दिलेला सल्ला, तर त्याच्यानुसार मी डिप्लोमा सुरू केला वालचंद कॉलेजमध्ये. पुन्हा तिथंही खूप मोठं कॉलेज, पहिल्यांदा गावाच्या बाहेर, पहिल्यांदा कुटुंबाला सोडून आणि पहिल्यांदा जवळचे मित्र सोडून नवीन मित्र किंवा नवीन लोकांच्यामध्ये आलेलो होतो. आणि आमचा प्रवास सुरू झाला. आमच्या वालचंदमध्ये सगळ्या म्हणजे जिल्ह्यातले प्रत्येक गावाचे टॉपर्स आले होते. आम्ही जरी माझ्या गावचा टॉपर असलो तरी माझे मार्क त्यांच्या मनाने खूपच कमी होते. पुन्हा आणखीन मग आपण लईच मागे आहोत किंवा आपलं टिकावं लागेल का हा प्रश्न तिथेही सुरू झाला. आणि इवन मला इथंपर्यंत आठवते की पहिल्या वर्षाची पहिली सेमिस्टर मी आणि आमचा गणेश, आमच्या गावचा, माझ्या वर्गातला, तर आम्ही दोघे डिप्लोमाला होतो. तो मेकॅनिकलला, मी इलेक्ट्रॉनिक्सला होतो. आणि उद्यापासून पेपर सुरू होणार होते. आदल्या दिवशी आम्ही एकत्रित बसलो आणि असं म्हणलेलं होतं आम्ही दोघांनी पण अभ्यास झाला केला आहे तेवढा करायचा तितका, पण आता जाऊ म्हणजे पास तरी होऊ एवढाच आम्हाला कॉन्फिडन्स होता दोघांना पण. आणि आम्हाला पहिल्या सेमिस्टरला दोघांनाही 78% मार्क पडलेले होते. आणि मला त्याच्यानंतर पुन्हा वाटायला लागले की काही म्हणजे प्रयत्न केलं तर आपणालाही यश मिळू शकतं किंवा ती मान्यता मिळू शकते. आणि खरा वेग आला माझ्या स्पर्धा परीक्षांच्याकडे येण्याच्या किंवा दिशा मिळण्याचा तर तो 3ऱ्या वर्षात असताना. त्याची स्पेसिफिक कारणं मला असं वाटतं की 3ऱ्या वर्षाला असताना माझा मोठा भाऊ सांगली पोलीस दलामध्ये भरती झाला कॉन्स्टेबल म्हणून. तो आमच्या जवळचा किंवा आमच्या घरातला, आमच्या नातेवाईकातला आणि ओळखीच्यातला पहिला होता की जो शासकीय सेवेमध्ये किंवा सरकारी नोकरीमध्ये प्रवेश केलेला होता. डिप्लोमाचेही मार्क मला सांगत होते की प्रयत्न केला तर काहीतरी मिळू शकतं. मग त्या जीवावरती मग मी लास्ट इयरला असताना डिप्लोमाच्या पूर्णपणे असा विचार झालेला होता की मी BA करून स्पर्धा परीक्षांकडं वळावं. मग पुन्हा BAच का करावं हा एक महत्त्वाचा प्रश्न होता. इंजिनिअरिंग करू शकलो असतो. लास्ट इयरला तर मला 88% मार्क पडलेले होते. म्हणजे मला असं वाटलं त्यावेळेला की इतक्या फी मला परवडू शकतील का, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट माझं बॅकग्राऊंड त्यावेळेला परवडण्याजोगं होतं, पण जर मी कास्टमध्ये नसतो किंवा जर मी अजून थोडंसं कमी वीक सेक्शनमधनं असतो तर मला ते ॲडमिशन मिळालं असतं का किंवा मी ते खर्च पेलू शकलो असतो का. मग ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही होतं. मग पुन्हा त्याचा अभ्यासक्रमाला स्पर्धा परीक्षांचा किती फायदा होईल तर त्याचंही माझ्या त्यावेळेचं उत्तर होतं की खूप कमी होईल. तर ह्या 2-3 कारणामुळं मला वाटलं की मी BA केलं तर एक पैसा वाचेल, दुसरं जो वेळ असेल तो माझ्या स्पर्धा परीक्षांसाठी लागेल आणि जो अभ्यासक्रम होईल तो माझ्या परीक्षांना काही प्रमाणात तरी फायद्याचा होईल. या 3 कारणासाठी मी BAला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून ॲडमिशन घेतलं. मी इकडे येण्यामागे कधीच असं ठरवलं नव्हतं की ह्याच पदाला पोहोचेन किंवा हेच मिळवेन. मला असं कायम वाटत राहिले की आपली जी क्षमता आहे त्याप्रमाणे मिळावं आणि क्षमतेचा शोध मला अजूनही लागतो आहे. प्रत्येक वेळेला ते नव्यानं उमजत जात आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये मग ती प्रोसेसच मला पुढे घेऊन जात आहे. काही टेक्निक्स म्हणा किंवा आपल्या अनुभवातूनच काही गोष्टी येतात की ज्या तुम्हाला शिकवतात. मग मी एक डायरी केली होती, म्हणजे मायक्रो डायरीज ज्याला मी म्हणायचो. तर त्या डायरीमध्ये मी प्रत्येक विषयाच्या नोट्स काढलेल्या होत्या आणि अगदी छोट्या छोट्या, मी खूप लिहित नसायचो. मात्र त्याच्यामध्ये जी गोष्ट परीक्षेला येणार आहे आणि जी गोष्ट माझ्या लक्षात राहणार नाही आहे, ह्या प्राधान्याने मी त्या गोष्टी त्या मायक्रो डायरीमध्ये लिहिलेल्या होत्या. त्या मायक्रो डायरी अशा 4 ते 5 माझ्याकडे तयार होत्या आणि काही पेजेस ज्याच्यावरती मी फ्लोचार्टमध्ये काही नोट्स बनवलेल्या होत्या. 2018च्या परीक्षेचा प्रवास ह्यापेक्षाही जास्त रंजक मला वाटतं आहे. कारण 18मध्ये अशी एक घटना घडली घरामध्ये की वडिलांच्या पायाचं ऑपरेशन झालं आणि ते जानेवारीपासून पाय दुखत होता. ॲक्च्युली मला वाटतं प्रीच्या अगोदर अगदी
महिनाभर असताना त्यांचा पायाचं ऑपरेशन झालं. त्याच्यामुळं मी 1.5 महिना गावाकडे होतो. त्यांना डिस्चार्ज मिळालेल्या दुसऱ्या दिवशी मी पुण्यामध्ये परत आलो. त्या दिवशी होता बुधवार आणि 18ची पूर्वपरीक्षा होती रविवारी. माझ्याकडे फक्त 3 दिवस होते, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, आणि मी आलेल्या दिवसाचे काही तास, आणि मला 18ची प्रिलिम काढायची होती. मग मी असं ठरवून बसलो आलेल्या दिवशी बुधवारी, आणि मी मॅक्सिमम किती बसू शकतो, तर मी एका दिवसाला मॅक्सिमम 12 तास बसू शकतो. तर असं धरून मी 3 दिवसाचे 12×36 आणि आलेल्या दिवसाचे काही 4 तास, असे 40 तास माझ्या समोर होते, आणि ज्याच्यामध्ये मला प्रिलिम काढायची होती. मग त्याचा मी प्लॅन आखला की मी किती करू शकतो 40 तासामध्ये, आणि कुठल्या विषयाला किती दिला पाहिजे प्राधान्य. तर मी असं ठरलेलं होतं की CSATचा स्कोअर मॅक्सिमम होऊ शकतो GSपेक्षा, तर त्याला जास्त वेटेज द्यायला पाहिजे. मी 40 तासातले 25 तास CSATला दिले होते, 15 तास GSला दिले होते. पुन्हा त्या 15 तासामध्ये मी काय करणार आहे ह्याचंही डिटेल्ड मी प्लॅनिंग 2 तास बसून केलं होतं. 40 तासाच्या माझ्या कार्यक्रमाला मी 2 तास प्लॅनिंग करत होतो, आणि मग त्या 15 तासामध्ये पुन्हा क्वालिटीला किती देणार आहे. मग त्या 1.5 तास देणार असेल तर मी त्याच्यामध्ये कुठली गोष्ट वाचणार आहे. कन्सेप्च्युअल तर क्लॅरिटी होती, पण 1.5 तासामध्ये काय वाचू शकतो. मला असं वाचायचं होतं की जे परीक्षेत येईल आणि जे माझ्याकडे नाही आहे, असा प्राधान्य मी अगोदरच प्लॅनिंगमध्ये ठेवलेला होता. त्याच्यानंतर जॉग्राफीला काय वाचेन, कुठल्या पुस्तकातनं काय वाचेन, कुठली नोट्स वाचेन. 17च्या परीक्षेमध्ये माझ्या थोड्याशा नोट्स पण तयार होत्या, तर त्या नोट्स मला त्या 1.5 तासामध्ये प्रत्येक विषयाच्या घ्यायच्या होत्या. विज्ञानचे प्रश्न काही फॅक्च्युअल आणि खोलवर येतात, तर त्याच्यासाठी मी दुप्पट टाईम दिला होता, 3 ते 4 तास दिले होते 15 तासातले. अशा पद्धतीनं मी ते 15 तासांचं नियोजन केलं. हिस्ट्री हा माझा ऑप्शनल होता UPSCमध्ये, त्याच्यामुळे मी त्याला 0 मिनटं दिले होते. हेही माझ्या प्लॅनिंगमध्ये ठरलेलं होतं. आणि राहिलेल्या 25 तासामध्ये मला CSAT करायचं होतं. मग CSATचं पुन्हा डेली करायचं होतं. मग कॉम्प्रिहेन्शनला मी रोज 1-1 तास देईन, म्हणजे 3 दिवसाचे 3 तास देईन. 1 तासामध्ये कुठले पॅसेज घेईन, प्रत्येक दिवशी ठरलेलं होतं. आज फिलॉसॉफीचा एक घ्यायचा आहे, सोसायटीचा एक घ्यायचा आहे, तर उद्या मग पॉलिटिक्सचा एक घ्यायचा, इकॉनॉमीचा घ्यायचा, परवा मग एक इकॉनॉमिक्सचा आणि एक सायन्स टेकचा घ्यायचा. अशा पद्धतीने ते मी पॅसेजचं नियोजन होतं. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड मी RS शर्मातनं कुठल्या विभागातले कुठले गणित घ्यायचं हे पण ठरलेलं होतं. आणि लॉजिकलचे काही गणितं प्रत्येक चॅप्टरचं म्हणूया आपण सेक्शनचं एक मला सोडून बघायचं होतं. आणि त्याच 3 दिवसामध्ये मला पुन्हा पाढे 15पर्यंत लिहायचे होते, रोज एकदा. मला सूत्र रोज एकदा लिहायचे होते. आणि अशा पद्धतीने मी ते 25 तासाचं CSATचं माझं प्लॅनिंग, 15 तासाचं GS. इवन मी रविवारी परीक्षेला जायच्या वेळेला पण काय करायचं, म्हणजे माझा वाघोलीला नंबर होता, आणि मी त्या जायच्या बसमध्ये काय करायचं हे पण त्या अगोदर 40 तासाच्या अगोदर ठरलेलं होतं. मी त्याच्यामध्ये ॲटलास आणि मॅप सगळे बघणार होतो, भारताचा, जगाचा, महाराष्ट्राचा, आणि तेही मी माझ्या प्लॅनिंगमध्ये लिहून ठेवलेलं होतं. अशा पद्धतीने मी 3 दिवस पूर्ण, मला लायब्ररीमधले मुलं म्हणायचे की सर कुठे होता. मी त्यांना इवन उत्तरही दिलं नव्हतं की मी कुठे होतो, की मी प्रत्येकाला म्हणत होतो 3 दिवसानं भेटा फक्त. आणि मग ते 40 तास मी माझ्या पूर्ण क्षमतेने दिले, आणि त्याच्यामुळं मग मला GSला 140 आले होते, आणि CSATला 142 मार्क आले होते, आणि माझी प्री निघणार हे फिक्स होतं. विद्यार्थ्यांनी मुख्यतः एक लक्षात घ्यावं की ही पारंपरिक परीक्षा नाही आहे, ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही रिलेटिव्हली किती बेटर करता, इतरांपेक्षा कसं भारी करता, ह्याच्यावरती तुमचा गुणवत्ता क्रमांक किंवा तुमची पोस्ट ठरेल. त्याच्यामुळे आपणाला परीक्षेची जी डिमांड आहे ती ओळखून अभ्यास केला पाहिजे. मुख्य परीक्षेचा अभ्यास हा आवाका खूप मोठा दिसतोय, भरपूर चॅप्टर्स आणि भरपूर सिलेबसचे पॉईंट आहेत, पण त्याचा आणखीन एक असा फायदा आहे की त्या पॉईंटच्या बाहेर प्रश्न शक्यतो जात नाही. त्याच्यामुळे आपणाला अभ्यासक्रम सेट करताना सिलेबस, त्याच्यानंतर आपल्याला मागील क्वेश्चन पेपर्स पाहिले पाहिजेत, आणि त्याच्यानंतर आपला मग अभ्यास सुरू केला पाहिजे. सक्सेस इज द परफॉर्मन्स इन गिवन टाईम. दिलेल्या वेळामध्ये तुम्ही कसं परफॉर्म करता ह्यालाच यश म्हणतात. म्हणजे उसेन बोल्ट 100 मीटरच पळतो, आणि त्याच रेसमधला 10वा जो असेल तर त्याने 100 मीटरच क्रॉस केला आहे, तरी एकाला गोल्ड आहे आणि एकाला काहीच नाही. असं का? तर दिलेल्या वेळात त्यानं अचीव केलं का नाही ह्यालाच यश म्हणतात. आणि दिलेला वेळ हा तुम्हाला प्री झाल्यानंतर मेन्सपर्यंत 4 महिने, आणि ह्या वेळेचं तुम्ही कसा प्लॅनिंग करता, त्याच्यानुसार तुमचा स्ट्रॅटेजी कशी ठरवता, त्याप्रमाणे ते केलं पाहिजे. माझी अशी स्ट्रॅटेजी होती शेवटच्या 17च्या परीक्षेमध्ये की मी डेली आता सकाळी गेलो, शेवटचा 1 महिना सुरू आहे, लास्ट महिना, आणि त्यातल्या फॅक्च्युअल गोष्टीची मी आता नोट्स करतो. जेवणापर्यंत जेवढ्या होतील 1-2 पानं व्हायचे, तर ते मी जेवणाच्या वेळेला डब्याच्या शेजारी ठेवायचो आणि त्या रिवाईज करायचो. म्हणजे मी सकाळी एकदा वाचलं, एकदा नोट काढली, जेवताना एकदा बघितलं, आणि संध्याकाळी जेवताना पुन्हा एकदा बघतो. म्हणजे एक गोष्ट मी 4 वेळेला बघतोय दिवसामध्ये. आणि हे कधी करतोय तर शेवटच्या महिन्यात करतोय. फॅक्च्युअल गोष्टी ह्या आज करून काय उपयोग नाही त्याचा, तर मला वाटतं ते शेवटचा महिना त्याच्यासाठी वापरला पाहिजे, ज्याचं मॅक्सिमम तुम्हाला, मला तरी आलेलं आहे ते आउटपुट, आणि ते होऊ शकतं. मग तिथं पाठांतराची गरज नाही, तर ते पुन्हा पुन्हा पाहूनच तुमच्या त्या गोष्टी लक्षात राहतील. आपल्या ह्या पेजवरती ही गोष्ट लिहिलेली आहे आपण, ह्याच्यावरूनही तुम्हाला तुमचे ते उत्तर सापडतील.
आणि मला तर ते सापडलेले आहेत. इंटरव्ह्यू ही परीक्षेच्या एकूण प्रक्रियेतली शेवटचा टप्पा आहे. एकूण 100 मार्काचा इंटरव्ह्यू राज्यसेवेसाठी होतो. तो एक तर तुमचं लिस्टमधलं नाव ठरवतो किंवा लिस्टमध्ये असाल तर तुमचा रँक ठरवतो आणि रँकमध्ये असाल तर तुमची पोस्ट ठरवतो. त्याच्यामुळे इंटरव्ह्यू हा खूप महत्त्वाचा भाग आहे. बऱ्याचदा महत्त्वाचा आहे म्हणून त्याचं ओव्हरबर्डन घेतलं जातं विद्यार्थ्यांकडून. त्याची काय मला तरी गरज वाटत नाही. काही पॅनलबद्दल विद्यार्थ्यांचे बायसेस दिसतात, पण ते ठेवण्याची अजिबात गरज नाही आहे. कुठलेही पॅनल हे अगोदर ठरवून तुम्हाला मार्क कधीच देत नसतं. तुमचा जसा परफॉर्मन्स असेल, जो कॉन्फिडन्स दिसेल, जे सोल्युशन किंवा तुमची जी उत्तरं असतील त्यावरती ते मार्क डिसाईड होतात. आणि ते घडण्याची प्रक्रिया ही मेन्सनंतर मला वाटत नाही सुरू होते, तर ती तुमच्या प्रिय असेल किंवा तुमच्या एकंदरीत जीवनाची प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये तुमची व्यक्तिमत्वाची जडणघडण आहे, तर त्या पद्धतीनं तुम्ही घडत असता, तेच तुम्ही एक्सप्रेस होत असता आणि ते त्यांना दिसल. त्या पद्धतीने मार्क येतात. काही तयारीचे मुद्दे असतात, पण त्याच्या पुढे जाऊन व्यक्तिमत्वाची चाचणी होत असते आणि त्यानुसार मार्क मिळतात. आणि हे इतके क्रुशियल असतात की एक मार्काने पोस्ट हुकू शकते किंवा लिस्टमधलं नाव पण हुकू शकतं. त्याच्यामुळं त्याची तयारी योग्य पद्धतीने करावी, पण बर्डन न घेता केलेली जास्त योग्य राहील. परीक्षेचे 3 टप्पे आहेत आणि एक टप्पा पूर्ण सगळा व्हायला 1 वर्षाचा कालावधी लागतो. एका प्रयत्नात यश मिळेलच याची खात्री नाही आहे. त्याच्यामुळं एखाद्या टप्प्यावरून आपण मागे पडलो तर पुन्हा आपल्याला पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करावी लागते. या प्रक्रियेमध्ये कुटुंबाचा तुम्हाला असलेला पाठिंबा खूप महत्त्वाचा ठरतो मला वाटते. ते जर पाठीशी असाल तर तुम्ही पुन्हा तयारीला लागाल. आणि एकदा आता ठरवलं आहे करायचं तर ते पूर्ण प्रक्रिया झाल्याशिवाय माघार घेऊ नये असं माझं ठाम मत आहे. आणि ती प्रक्रिया तुम्हाला म्हणजे अपयशाच्या वेळेला काय तुमच्या मतीला येतं, तर तुमचं ह्याच्या अगोदरचं कधीचं तर यश मग ते फक्त अभ्यासातलं असेल असं नाही. ते खेळातलं असेल, ते एखाद्या भाषण स्पर्धेमध्ये तुम्ही केलेलं वक्तृत्व असेल किंवा एखाद्यानं चांगला माणूस म्हणून तुम्हाला मिळालेली शाबासकी असेल. म्हणजे हॅपी पर्सन, हॅपी इव्हेंट आणि हॅपी स्पॉट किंवा हॅपी प्लेसेस ह्या गोष्टी मला वाटते की तुम्हाला अपयशातून बाहेर काढण्यासाठी खूप मदत करतील. अशा लोकांच्या सानिध्यात राहा की जिथं तुम्ही काही शेअर करू शकाल, त्यांच्याकडून पॉझिटिव्ह एनर्जी घेऊ शकाल किंवा अशी पुस्तकं वाचा अशा काळामध्ये जी तुम्हाला भरपूर एनर्जी देतील. माझ्यासाठी अशी पुस्तकं कामात आलेली आहेत. यशवंतराव चव्हाणांचं मी कृष्णाकाठ हे पुस्तक खूप आवडीनं वाचलेलं आहे. म्हणजे ग्रामीण भागातला एखादा माणूस उपपंतप्रधान पदापर्यंत पोचू शकतो, ह्याच्यामध्ये किती मोठं त्यांचं कस लागला असेल आणि तरीही ते त्यांनी लिहिलेल्या पेललेलं आहे. अशा गोष्टी तुम्हाला प्रेरणा देत राहतील. काही व्हिडिओ असतील ते बघावेत. त्याच पद्धतीनं आईवडिलांना विश्वासात घेणं, त्यांचा पाठिंबा मिळवणं, शिक्षकांच्या टचमध्ये येणं आणि त्यांच्याकडून चुकांची दुरुस्ती करून पुन्हा पुढे जाणं. मित्र असतील, मित्रांचं सर्कल असेल तर त्यांच्या नेटवर्कमध्ये राहणं, पॉझिटिव्ह एनर्जी घेणं आणि आलेल्या अपयशावर मात करण्यासाठी ठामपणा, मनाचा ठामपणा मला वाटतं जास्त महत्त्वाचा आहे. करेज हे तुम्हाला आलेला अडथळा हा तोडून जायचा आहे, म्हणजे त्याला बायपास नाही करायचं, ही एक मनोवृत्ती तुमची असली पाहिजे. बायपास करत राहिला तर अशा बऱ्याच चुका तुमच्या मागच राहतील आणि चुका दुरुस्त झाल्याशिवाय तुमची प्रगती होणार नाही किंवा तुमचा रँक किंवा तुम्हाला ते पद मिळणार नाही. आलेला अडथळा तुम्ही तोडून पुढे जायला पाहिजे असं माझी धारणा आहे. तर त्याला बायपास न करता खुले दिलानं सामोरं गेलं पाहिजे आणि असलेल्या तुमच्या चुका ह्या दुरुस्त करून पुढे गेलं पाहिजे. ह्या एकंदर प्रक्रियेमध्ये कोचिंगचाही आपणाला मदत होत असते. मला पृथ्वीमध्ये मी सुरुवातीला आलेलो होतो त्यावेळेला UPSCचा एक ऑप्शनलचा मी विषय इथं घेतलेला होता आणि तो केलेला होता. त्याचबरोबरीनं करंटचे मॅगझिन असतील, परिक्रमासारखे, तर त्यातून ही करंटची तयारी मराठीतून चांगल्या पद्धतीनं झालेली आहे. मी स्वतः केलेली आहे. 17चा इंटरव्ह्यू असेल किंवा CAPFचा इंटरव्ह्यूची तयारी पाटील सरांनी माझी वैयक्तिकरित्या करून घेतली. मी तिथे मॉकही दिलेले आहेत आणि त्याचाही मला फायदा झालेला आहे. त्याचबरोबर मी 17ला राज्यसेवा मेन्सची टेस्ट सिरीज लावलेली होती आणि 15 एकूण टेस्ट झाल्या होत्या. मी एक चुकवलेली होती, पण 14 टेस्ट ह्या मी प्रामाणिकपणे दिल्या होत्या आणि त्याचं मला एक टार्गेट ठेवणं प्रत्येक आठवड्याचं आणि त्या पद्धतीनं इम्प्रूव्हमेंट करत राहणं, चुकलेल्या एरियावरती काम करत राहणं, याच्यासाठी नियमितपणे मला एक ते म्हणूया आपण इंडिकेटर म्हणून त्या टेस्टनं काम केलेलं आहे. तुमचं यश हे यशाला क्षेत्राची मर्यादा नसली पाहिजे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा, पण त्या ठिकाणी तुम्ही सर्वोत्कृष्टतेचा ध्यास जर घेतला तर त्याच्यामध्ये तुम्ही यश नक्की मिळवू शकता. यश, पैसा, प्रसिद्धी सगळं त्यातून मिळू शकतं तुम्हाला. फक्त तुमची कष्ट करण्याची ताकद पाहिजे आणि आव्हानांना सामोरं गेलं पाहिजे आणि त्यातून
तुम्हाला नक्की तुमच्या जीवनाचं साफल्य किंवा एक मार्ग सापडू शकतो. आणि कोणती गोष्ट जी कराल ती मनापासून करा किंवा मनापासून आवडणाऱ्या गोष्टींमध्ये काम करत राहा, ती नक्की तुम्हाला आवडू शकते आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक्सलंट होऊ शकता. अशोक खाडेंचा दास कंपनीचे ते CEO आहेत किंवा ते मालक आहेत, तर त्यांचा एक इंटरव्ह्यू झालेला होता. त्याचा जसा शेवट त्यांनी केला तसा मी माझा आता समारोप करतो, की ते म्हणलेले होते की नो बेंड शूड मेक युअर एंड. कोणतंही वळण किंवा कोणताही अडथळा हा तुमचा शेवट नाही केला पाहिजे. आणि युअर नेचर डिसाइड्स युअर फ्युचर. म्हणजे तुमचं स्वभाव किंवा तुमचं कॅरेक्टर हे तुमचं भवितव्य ठरवत असतं. तर ते कॅरेक्टर जपा, ओरिजिनॅलिटी जपा, इनोव्हेटिव्ह राहा आणि पॉझिटिव्ह एनर्जीच्या साह्यानं काम करत राहा. क्षेत्र कुठलंही असेल तर कर्तृत्व ही वैयक्तिक असतं. म्हणजे कर्तृत्वाला क्षेत्राची मर्यादा नसते आणि त्या पद्धतीनं केला तर स्वतःचा, कुटुंबाचा, समाजाचा आणि देशाचा विकास होऊ शकतो. आणि ते होण्यासाठी तुम्हाला माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट.